सुधीर भाऊ 2025-26 अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे आणि अध्यक्ष महाराज काही सूचना व काही महत्त्वाच्या मुद्द्यावर मी माझं मत मांडणार आहे। अध्यक्ष महाराज, आता सन्माननीय सदस्य सुनील प्रभूजी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आपलं मत मांडत होते। हे खरं आहे की जगातल्या प्रमुख 10 भाषांपैकी मराठी एक अध्यक्ष महाराज भाषा आहे, पण दुर्दैवाने अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक वर्षे लागलीत। कमीत कमी आता तरी मराठी भाषेचा प्रचार प्रसिद्धीसाठी काही गोष्टींच्या माझ्या सूचना मराठी भाषा विभागाच्या मंत्री महोदयांना आहे। मराठी भाषिक सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे जे स्थानिक शिक्षक आहेत ते 2023-24 या वर्षामध्ये 750 शिक्षकांना आंतरजिल्हा बदली दिली, परंतु आज अध्यक्ष महोदय ते आज तिकडे उपोषणाला बसले आझाद मैदानावरती आणि त्या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करावी म्हणून माझा या आजच्या भाषणामध्ये मुद्दा होता राहून गेला। मला असं वाटतं त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षकांचं आपण सरकारने नोंद घ्यावी आणि तात्काळ त्यांना जो काही न्याय तो द्यावा, एवढीच माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, पहिल्या 10 भाषापैकी जगातली मराठी ही भाषा बोली भाषा आहे आणि अध्यक्ष महाराज ही आपली भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी भाषिकांच्या मनात एक भाव आहे की जी फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन कोणी ब्रिटनमध्ये आहे, कुठं अमेरिकेत आहे, कुणी जपानमध्ये आहे, त्यांच्याही पुढच्या पिढीला मराठी भाषा सहज शिकता यावी। युट्यूबवर इंग्रजी शिकवणारे अनेक अध्यक्ष महाराज पोर्टल्स किंवा तत्सम अध्यक्ष महाराज व्यवस्था आहे। राज्य सरकारने जगामध्ये असणाऱ्या मराठी कुटुंबातील नवीन पिढीला मराठी भाषा सहजपणे शिकता यावी, मराठी संस्कार सहजपणे समजता यावे म्हणून बृहन महाराष्ट्र संघटनेने देशातल्या जगातल्या 56 देशातल्या लोकांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने एक पोर्टल काढावं। माझी अपेक्षा आहे की मंत्री महोदय एक पोर्टल असं काढतील की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृती सोबतच मराठी भाषा नवीन पिढीला अमेरिकेत, ब्रिटनमध्ये, जपानमध्ये कुठेही असतील तरी सहजपणे शिकता येईल। अध्यक्ष महाराज, माझी दुसरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, आपण अभिनंदन केलं, पण खरं तर महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 आपण मराठी राजभाषा केली आणि दुसरीकडे मात्र विधानसभेच्या कार्यपद्धतीच्या सामान्य नियमामध्ये पेज क्रमांक 14 22व्या कलमामध्ये आपण मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो। अध्यक्ष महाराज, या विधानसभेची भाषा मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी हा नियमामधली तरतूद बदलवून मी हिंदी राष्ट्रभाषा समजू शकतो, पण इंग्रजी ही तर परकीय आक्रमणकाराची भाषा आहे। विधानसभेच्या कामकाजाच्या नियमपुस्तिकेतून या नियमामध्ये सुधारणा करण्याची व कार्यपद्धतीचा सामान्य नियम बदलवून मराठी किंवा हिंदी यावरच अध्यक्ष महाराज लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कृषी विभागाकडे माझी मागणी आहे। माननीय कोकाटे साहेब इथं आहेत। खरं तर आपण क्रिकेटमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपण क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व लोक आहोत। आपण इथं अभिनंदनाचा ठराव करतो, दुबईमध्ये आपण मॅच जिंकली की इथं अभिनंदनाचा ठराव करतो, केलाच पाहिजे। पण अध्यक्ष महाराज, या महाराष्ट्राचा महाराष्ट्राची जी क्रीडा मग कबड्डी असेल तशीच एक शंकरपट आहे, पण या शंकरपटाच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष सुप्रीम कोर्टाची बंदी होती। वनमंत्री म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन शंकरपटाला मान्यता दिली। आपल्याला विनंती आहे कृषी मंत्री महोदय की आपण याला राजाश्रय दिला पाहिजे। जसं आपण जिल्हा परिषद मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेतो, तालुकास्तरीय क्रीडा प्रदर्शनी घेतो, जिल्हास्तरीय घेतो, तसंच तुम्ही घोषित करा की तालुकास्तरीय शंकरपट स्पर्धेला राजाश्रय असेल, जिल्हास्तरीय असेल आणि मग राज्यस्तरीय। ही माझी अध्यक्ष महाराज दुसरी सूचना आहे। उत्तरामध्ये तुम्ही कर्जमुक्ती जर केली तर मान्य मंत्री महोदय तुमचं नाव हे अजरामर होईल। वित्त विभागाकडे जेव्हा फाईल जाईल तेव्हा जाईल, पण कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतो, आपल्या छातीवर दगड ठेवून घ्यावा लागतो। कर्जमुक्ती आत्ताची आवश्यकता आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज प्रश्नोत्तरामध्ये जे उत्तर विभागाने दिलाय ते मला काही योग्य वाटत नाही। कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये माझी आपल्याला सूचना आहे। अध्यक्ष महाराज, शिक्षण विभागाला माझी एक आग्रही सूचना आहे
की सिलेबसमध्ये सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपण जो क्रूर औरंग्या होता याच्या संदर्भात का इतिहासच काढून टाकला. कारण काय तर सर्व धर्म समभाव, आपण अतिशय उत्तम असे नेतेही आहात आणि मंत्री आहात. आपण कोणाचीही चिंता करू नका. जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि औरंग्याच्या क्रूरतेबद्दलचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धडा हा यामध्ये सामील केलाच पाहिजे. आणि यामध्ये कुठेही मागे होता अध्यक्ष महाराज मागे राहता कामा नये. अध्यक्ष महाराज, यासोबतच सिलेबसमध्ये पर्यावरणाचा विषय आणण्याची आवश्यकता आहे. आपण आत्ताच सांगितलं की तापमानामध्ये आपण जगामध्ये क्रमांक 1 वर चालू आहे आणि म्हणून पर्यावरणाचं महत्व हे आपल्याला सांगायचं असेल तर सिलेबसमध्ये आणण्याची या संदर्भामध्ये आवश्यकता आहे. मान्य कृषी मंत्री महोदय गेलेत, पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं. अध्यक्ष महाराज, आज 2023-24 राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं थेंब म्हणजे प्रति थेंब अधिक पीक पैसे दिले नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे 23-24 पैसे दिले नाही. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना 23-24 मधले सर्वसाधारण प्रवर्गाचे पैसे दिले नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही. आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज आपल्यालाही आग्रहाची सूचना आहे की आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे, पण कृषी क्षेत्रातल्या अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष 6 महिने मी समजू शकतो, पण 2-2 वर्ष शेतकऱ्यांना अटकवणं हे साधारण काम नाही, तर हे पाप आहे असं समजणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून कृषी मंत्री महोदयांना, दादासाहेब तुम्ही कृषी मंत्री राहिले आहात आणि शिक्षण विभागाचं कार्य तुमच्याकडे आहे, तर फक्त विद्यार्थ्यांनाच शिक्षण देऊ नका, आपल्या सहकार्यांना सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. 2 शेवटचे मुद्दे अध्यक्ष महाराज जे महत्वाचे आहे, आणि ते म्हणजे अध्यक्ष महाराज, आज मी इथं आमदार म्हणून काम करतोय, तुम्ही अध्यक्ष म्हणून काम करतात, पण यासाठी एक मोठा संघर्ष हा आपल्याला जाणीव आहे की 12 जून 1975 जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला आणि 25 जून 1975 या देशामध्ये तो काळाकुट्ट अंधार तुम्हीही अनुभवलाय आणि मीही अनुभवलाय. माझेही वडील 19 महिने अध्यक्ष महाराज मिसामध्ये होते. आज माझे वडील नाही, पण माझ्या वडिलांच्या सोबत हजारो लोक जे आणीबाणीमध्ये गेले अध्यक्ष महाराज, त्या आणीबाणीमध्ये गेलेल्या लोकांची मागणी आहे अध्यक्ष महाराज. एकदा नव्हे अनेकदा त्यांनी निवेदन दिलं. त्यांना असं वाटतं की हे आमचं हक्काचं सरकार आहे, पण आता आपलं सरकार जर आणीबाणीमध्ये ज्यांनी लोकशाहीसाठी संघर्ष केला त्यांना हम आपके है कोण बनत असेल तर अध्यक्ष महाराज हे चूक होईल. या आणीबाणीच्या सैनिकांना हम साथ साथ है म्हणण्याची आवश्यकता आहे. 4301 आणीबाणीचे हे सैनिक आहे. काय मागणी केली अध्यक्ष महाराज? 2500-5000 रुपये आपण देतो. त्यांनी मागणी केली की राजस्थानच्या धर्तीवर आम्हाला मदत करावी. महाराणा प्रतापाचा राजस्थान आर्थिक दृष्टिकोनातून आमच्यापेक्षा मागे आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझी मागणी आहे की राजस्थानमध्ये या ठिकाणी हा राजस्थान लोकतंत्र सेनानी सन्मान निधी नियम यानुसार 20,000 रुपये दिले जातात आणि चिकित्सा सहायता 4,000 रुपये दिले जातात. आणि आणीबाणीमध्ये जे 4,000 पेक्षा जास्त लोक आज जिवंत आहेत त्यांची मागणी आहे की आम्हाला या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्याची वेळ आणू नका. संबंधित मंत्री महोदयांनी, सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्री महोदयांनी ताबडतोब हे 20,000 रुपये करण्याची आवश्यकता आहे. राजस्थान जर देऊ शकते तर महाराष्ट्राला अशी कोणती कंजूसी आली आहे? कोणतं महाराष्ट्र सरकार बीपीएल मध्ये आहे की ज्यामध्ये आणीबाणी सैन्य आणीबाणीमध्ये ज्यांनी लोकशाहीसाठी रक्षण केलं? आणि शेवटचा मुद्दा जे वनमंत्री महोदय त्यांना माझी एक विनंती आहे. खरं तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातलं पत्र बजेटच्या अगोदर दिलं होतं. अध्यक्ष महाराज की प्रभू रामाच्या मंदिरात वन विभागाने लाकूड पाठवलं, माझ्या मतदारसंघातून पाठवलं. संसद भवन लाकूड आम्ही पाठवलं, कास्ट. आता प्राईम मिनिस्टर साहेबांचं ऑफिस आहे, गणेश नाईक साहेब तुम्हाला माहिती आहे की आपण लाकूड पाठवतोय. तर अध्यक्ष महाराज या लाकडाचं महत्व लक्षात घेऊन अध्यक्ष महाराज एफडीसीएमच्या अंतर्गत वनाचे आपण एफएससी केलं. जसं ISI आहे BIS आहे तसं लाकडाच्या संदर्भात FSC आहे. हे FSC 2 वर्ष याच्या संदर्भामध्ये साधारणतः 10 निकष, 70 उपनिकष व 211 पोट निकषाची अंमलबजावणी करून हे आपण FSC केलं. मग 10 एकर जागा आपण ताडाली MIDCत घेतली फर्निचर क्लस्टर करण्यासाठी. आपलं लक्ष होतं
की जर आपण 800-900 कोटीचं सागवान विकतो तर व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. याचं फर्निचर आपण अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस पर्यंत पोहोचवू शकलो पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचं नाव तिथं जाईल आणि लाकडासोबत या महाराष्ट्रामधली जी टिकाऊपणा आहे, जो दर्जेदारपणा आहे, तो जगाला माहित होईल. मी अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी 75 कोटी मागितले, 1 रुपया दिला नाही. आपल्याला विनंती आहे, हे रोजगारासाठी असणारं काम आहे. आम्ही जर FSC करून आणलाय तर एक मोठं स्वप्न महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं आहे. आपण यासाठी 75 कोटी उत्तरात घोषित करा. आणि मी स्वतःही वित्तमंत्री राहिलोय, वनमंत्री राहिलोय, 30 वर्ष आमदार आहे. मी एक विश्वासाने सांगतो, काय वित्त विभागाची चिंता करायची ना, फक्त आश्वासन देऊन टाका, बाकी त्याच्या बापाला फाईल मंजूर करावी लागते. हा माझा अनुभव आहे. कोणी अधिकारी थांबवू शकत नाही. आश्वासन, कारण सभागृहामध्ये सर्वात मोठं सभागृह आहे, कोणता विभाग नाही, कोणता कर्मचारी नाही, फक्त 75 कोटीचं आश्वासन देऊन टाक. महोदय, माननीय सदस्य सुधीरजी मुनगंटीवार यांच्या या भूमिकेशी मी 100% सहमत आहे. जर का वित्त विभागाने जर ह्या अनुषंगानं काही अडचण दाखवली तर CSRच्या माध्यमातून हा फंड उभा केला जाईल. परंतु तुमची भूमिका आहे ही पूर्ण केली जाईल. आणि वन खातं स्वतःच्या पायावर सामर्थ्यवान बनवून बजेटमधून पैशाची अपेक्षा न करण्याच्या भूमिका मी पण सुधीर भाऊ आपल्यासारख्याच मी घेतलेल्या आहेत. आणि तुमची जी भूमिका आहे ती आम्ही पुढे रेटत राहू नये यशस्वी करू. आपल्याला 7:43 पर्यंत 3 तास हे कामकाज चालवायचं आहे. त्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये सदस्यांनी बोलवावं. बघा 4:43 ला सुरू झालं.